नमस्कार. आहार कोल्हापुरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण भडंग करणार आहोत. पहा, त्याच्यासाठी इथे आपण पसरट भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आता मी एक मापभर तेल घातलेलं आहे. हे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आता 2 चमचे मोहरी घालून घ्यायची आहे. यामध्येच आपण जे कच्चे शेंगदाणे आहेत ते आपण घालून घ्यायचे आहेत. मोहरी आणि शेंगदाणे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे मी लसूण ठेचून घेतलेला आहे, तो इथे घातलेला आहे. लसूण आपण छान असा ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये कढीपत्ता भरपूर प्रमाणात घातलेला आहे. कढीपत्ताही आपण तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे. छान असा लसूण व कढीपत्त्याचा खमंग वास सुटलेला आहे. पहा, व्यवस्थित तेलामध्ये परतल्यानंतर यामध्ये थोडीशी हिंग घालून घ्यायची आहे. हिंगामुळे आपल्या एक भडंगला छान अशी चव येते. इथे हळद थोडीशी घातलेली आहे. छान असं तेलामध्ये याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तिखट इथे 3 चमचे घातलेले आहे. त्यानंतर धने जिरे पूड घातलेली आहे. तेलामध्ये आता याला व्यवस्थित छान असं परतून घ्यायचं आहे. यामध्ये 2 चमचे मीठ घालायचं आहे. इथे चवीप्रमाणे आपण मीठ घालू शकता. इथे 2 चमचे मेथकूट घातलेला आहे. मेथकूटची रेसिपी माझ्या चॅनेलवरती आहे, आपण पाहू शकता. छान असं मेथकूट आता आपण तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. इथे मी चिरमुरे जे निवडलेले होते व असे घोळून घेतलेले होते ते यामध्ये आता घालून घेत आहे. इथे 1 किलो चिरमुरे घेतलेले आहेत. आता याला आपण फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं एक 10 मिनटं आपण याला मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. छान असे चिरमुरे आपले कुरकुरीत झाल्यानंतर आपण शेवटी गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता गॅस बंद केल्यानंतर यामध्ये मी साखरेची मिक्सरला बारीक पूड करून घेतलेली आहे, ती इथं घालत आहे. अगदी शेवटी आपण ही साखर घालून घ्यायची आहे. पिठी साखर म्हणतात याला. छान असं आता भडंगमध्ये आपण याला मिक्स करून घेऊया. याच्यामुळे काय होतं, छान अशी टेस्ट लागते. साखरही आपल्याला शेवटीच घालायची आहे. छान असं आपलं हे कोल्हापुरी भडंग आता तयार झालेलं आहे.